विचारलं जाईल. मला YouTubeला पण काहीच नाही सापडलं, की काय ओके. विचारलं जाऊ शकतं, कसं काय करायला पाहिजे. मी अदर गाईडन्स पण बघत होते, पण मला कोणी मिळत नव्हतं. बाय लक बरं. मला म्हणजे एका फ्रेंडने तुमचं हे YouTube चॅनल मला सजेस्ट केलं याच्यावर हं, हं. Instaवर. तर मग मी ते फॉलो करायला लागले आणि लक बाय चान्स तुम्ही इंटरव्ह्यू क्वेशन्स वगैरे टाकायला लागले, तर म्हटलं विचारून बघावं एक जस्ट काहीतरी गाईडन्स तर मिळेल मला थोडाफार असं. करेक्ट. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट की तुम्ही रिप्लाय केला. थँक्स अ लॉट. हां. नाही ॲक्च्युली मी पण लास्ट वीकपासून सुट्टीवरच होतो. मी ह्या वीकला आलो तर 10 वाजेपासून इंटरव्ह्यू चालू आहेत बरेचसे. अरे बापरे! ओके, ओके. जे लोक फर्स्ट स्विच करतात ना ते खूप कन्फ्यूज असतात. त्या लोकांना जास्त गायडन्स लागतं. हो. ओके. सो अच्छा मी रिझ्यूम बघतोय. त्यांनी दिलाय वर्किंगला, पण माझ्याकडे ना अँग्युलरची कामं खूप कमी येतात. म्हणजे ओके. मला पाहायला गेलं तसं नॉलेज नाहीये एवढं अँग्युलरचं. आता जेवढं शिकून जेवढं करता येतं तेवढं बेसिक करतेय. माझ्याकडे मोस्टली कामं येतात जावास्क्रिप्ट बेसिक्स, डॉम लेव्हलचे आणि CSSची जास्त कामं असतात माझ्याकडे. इव्हन माझ्या अंडर टीम पण दिली आहे ना त्यांनी, 2च लोकं आहेत. हं, हं. आधी 4 होते, पण मग आता त्यांनी कमी केलेत, 2 लोकं ठेवलेत आता. तर ते पण CSSचेच माझ्या अंडर कामाला देतात. आणि अँग्युलरचं पण असलं ना, तर मग बेसिक आपल्याला जे डॉम लेव्हलला वरचं असतं ना दिसायला, हं, हं. तर तेवढंच असतं. ओके म्हणजे जास्त काम तुमचं जावास्क्रिप्ट आणि CSS मध्येच येस, आहे. तर हां. आणि मला आता ते नकोय. मला हं, ग्रोथ हं. करायची आहे. मार्केटमध्ये फुल स्टॅकला डिमांड आली आहे. म्हटलं कमीत कमी फ्रंट एंड डेव्हलपर तरी मला व्हायला हां, पाहिजे. मग अँग्युलर तरी चांगलं करा. कारण ॲटलीस्ट अँग्युलरवर तरी तुम्हाला चांगली सॅलरी विथ चांगली कंपनी मिळू शकते. हां, मग मला त्यासाठीच आता प्रॉपर गाईडन्स हवा होता तुमचा, की मी कसं करू, काय करू, कुठून स्टार्ट करू? सिरियसली मला इतकं टेन्शन आलंय ना, की कसं करावं, काय करावं असं. ओके. आणि त्यातल्या त्यात तुम्ही मराठी बोलायला स्टार्ट केलं ना, तर मला इतकं बरं वाटतंय ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला. ओके. मी सरनेम बघितलं म्हणून मराठीच बोलायला लागलो. अच्छा. ठीक आहे. अ, ओके. तर तुम्ही आता अँग्युलरमध्ये काहीच नाही करत करेक्ट? खूप रेअरली काम करतात. हो, म्हणजे मी मंथली 4 ते 5 दिवस म्हणजे 1 वीक, मंथली 1 वीक माझ्याकडे अँग्युलरचं काम असतं फक्त. ओके. स्प्रिंटमध्ये एका स्प्रिंटमध्ये अँग्युलरची असते आणि बाकी सगळ्या CSSच्या असतात. ओके. आणि जावास्क्रिप्टमध्ये काय काम असतं? म्हणजे डॉम लेव्हलचे मॅनिप्युलेशन्स फक्त का काय? हां, इंटरॅक्शन्स फक्त मॅनिप्युलेशन्स. बाकी जास्त काहीच ओके. नसतं ते पण. तर लॉजिक वगैरे जास्त नसतं काही माझ्याकडे ते. अं, त्याच्यासाठी वेगळी टीम आहे त्यांची स्पेशल. ओके, ओके. कसे प्रोजेक्ट्स होते ना माझे, तर तिथे पण सेम असंच मला हेच कामं मिळाले. मी अँग्युलरसाठी या प्रोजेक्टमध्ये आले, पण हं, इथे हं. पण त्यांनी माझं हे स्किल सेट बघून मला यातच त्यांनी कंटिन्यू केलं. म्हणजे ओके. त्यांनी काम बघितलं आधी माझं, की हं, हे हं. तुझं खूप चांगलं आहे बोलले. तर मग यातच त्यांनी मला कंटिन्यू केलं. मग मी त्यांना बोलली. हं, मग ते हं. मी बोलून त्यांनी मला ॲटलीस्ट 1 स्प्रिंट, 1 अँग्युलर स्टोरी असं द्यायला स्टार्ट तरी केलं, की मला ओके. त्यात थोडाफार तरी एक्सपिरियन्स हं, हवा हं. असं. करेक्ट, करेक्ट. ओके. तर अबाउट स्टडी मी सांगू शकतो का एखादा कोर्स वगैरे करा Udemy वगैरेवरनं अँग्युलरचा. ओके. ओके. तो ना एंड टू एंड करा आणि मी तुम्हाला ना एक लिंक पाठवतो. त्यावर ना 1 मिनिट मी पाठवतो तुम्हाला लिंक आधी मग कुठे गेली. यामध्ये ना छोटे-छोटे चॅलेंजेस आहेत. एक लिंक पाठवतोय मी तुम्हाला. हां. मेल करणार ना मला, की याच्यावर पाठवताय? नाही मी चॅटमध्ये पाठवतो. तुम्हाला स्क्रीन नाही दिसत असेल ना माझी? थांब नाही. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर करा आणि प्लीज ती लिंक पण मला पाठवा. पाठवतोय मी चॅटमध्ये पाठवतो. दिसते का स्क्रीन माझी? हो, स्क्रीन आहे ठीक विजिबल. आहे. तुम्ही या वेबसाईटला याल ना ॲक्च्युली हे ना एक ओपन सोर्स यांनी बनवलं आहे. हं. जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, व्ह्यू आणि अँग्युलरच्या लोकांसाठी ठीक आहे. तर तुम्ही ना यात पार्टिसिपेट पण करू शकता तुम्हाला करायचं असेल तर. ओके. ओके. आणि मी तुम्हाला आता याचं ना हे दाखवतो. गेट स्टार्टेडला जाऊ. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जे चॅलेंजेस हवे आहेत ना, समजा तुम्हाला ना सॉरी मी याला ना डार्क लाईटच ठेवतो. समजा तुम्हाला आता जावास्क्रिप्टचे चॅलेंजेस सॉल्व्ह करायचे आहेत. बघा हा जो आहे ना यांनी हां. यांनी बनवलं हे सगळं. तर काउंटर कसं बनवायचं, हे नाहीत का कोड्स वगैरे, हां, ह्याच्यातलं हां. तुमचं तेवढं प्रॅक्टिस होऊन जाईल. जर रिसेट केलं ना, तर हे हे तर तुम्हाला माहिती असेल जावास्क्रिप्टचं बऱ्यापैकी, करेक्ट? हां. तर हे थोडंफार तरी मला आयडिया आहे त्याची. हां, येस. तर तुम्ही हे पण ट्राय करू शकतात, कसं आहे, काय आहे. देन सेम फॉर अँग्युलरचे पण आहेत. काउंटर बनवलं यांनी अँग्युलरमध्ये. ठीक आहे, हे बघा इथं काउंटर बनवलं, याला रिसेट करू शकतो, डिक्रिपेट करू शकतो, असं काहीतरी. सेम तुम्ही ना असं यांनी जे बनवलंय ना, सेम तसं ट्राय करा एकदा बनवायचं. जसं आता समजा मी पुश केलं, ठीक आहे. आता मी याला
एम्प्टी करतोय. स्टॅक इज एम्प्टी नाव. हे पुश अं, करतोय अगेन. काही नसेल तर पुश करतोय. चेक करतोय स्टॅक इज फुल ऑर नॉट. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना, हे जे इंटरॅक्शन्स आहेत ना, हे तुमचे ते प्रिपेअर पण. म्हणजे तेवढे ॲटलिस्ट क्लिअर होतील. ओके. ठीक आहे ना, म्हणजे हो इथे हो. तुम्ही पण पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला एखादं वाटलं ना का मला हे करता येईल, तर तुम्ही ना हे क्लोन करून देऊ शकता. ते बघा, हे एवढ्या लोकांनी इथं पार्टिसिपेट केलंय. मला पण करायचं आहे ॲक्च्युली. अँग्युलरचं खूप कमी आहे इथं, बट मला टाईमच नाही मिळत आहे. त्यामुळं सोडलंय बऱ्यापैकी. नाहीतर मी ॲक्च्युली क्लोन वगैरे करून झाली ही माझी रेपो पूर्ण. बट वाव. मला हा. टाईमच नाही मिळाला नंतर. कारण खूप बघा, रिॲक्टचं ना खूप सारं जास्त आहे बघा. हो बट हो अँग्युलरचं या. अँग्युलरचं काहीच नाही. मग जर तसं हा. सेम तुम्हाला बघायचं असेल ना, तर इथं जायचं, रिॲक्टमध्ये बघायचं की यांनी काय केलंय, कसं केलंय. सेम अँग्युलरमध्ये बनवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ॲटलिस्ट तुमचं प्रॅक्टिस होईल. मला असं म्हणायचं आहे. अच्छा. हा हो आता मी हो. हॅपी केलं. करा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना, तुमचं तेवढं प्रॅक्टिस होईल, बाकी काही नाही. म्हणजे थोडं थोडे नाही का, छोटे छोटे हो. एक्झाम्पल आहेत, बट ॲटलिस्ट ट्राय केलं तरी होईल. ठीक हो. आहे. आणि स्टॉप करतो. हा. ओके. तुम्हाला एन पी एम रिलेटेड काही माहिती आहे का? एन पी एम काय असतं? नोड एनपीएम पॅकेज. आपलं नोड नोड. पॅकेजेस असतात ते. हो. ओके. तर त्यांचा यूज काय असतो, म्हणजे का वापरतात? ते नोड मॉड्यूल्स आपले अँग्युलर अँग्युलर सीएलआय रन होण्यासाठी नोड मॉड्यूल्स जनरली यूज केले जाते आपले. ओके. आणि मला जर एखादं पॅकेज यूज करायचं असेल तर माझ्या प्रोजेक्टमध्ये? तर मग आपण ते इन्स्टॉल करायचं, npm इन्स्टॉल पॅकेज नेम, अँड ते नोड मॉड्यूल्समध्ये येईल आणि पॅकेज डॉट जेसन मध्ये पण ते येईल आणि अँग्युलर डॉट जेसन मध्ये त्याचं व्हर्जन दिसेल आपल्याला, कोणतं इन्स्टॉल झालंय किंवा काय. ओके. बट एन पी एम म्हणजे काय आहे? म्हणजे नेमकं आहे काय ते नेमकं? ते अँग्युलरचे पॅकेजेस आहे, नोड नाही, नाही. मॉड्यूल्स आहे. नाही, नाही, मग नाही. हे फक्त अँग्युलरसाठी नाही, हे कॉमन. रिॲक्टमध्ये पण आपण एन पी एम इन्स्टॉलच करतो. यूजेएसमध्ये पण तेच करतो. तर हे स्पेसिफिक टू अँग्युलर नाही आहे. ती ना एक रजिस्ट्री आहे, सॉरी डिरेक्टरी आहे. तिथं आपले सगळे कोड असतात एन पी एम. तिथं आपला कोड असतो. आता ना याच्याबद्दल वाचा थोडंसं, एन पी एम लायब्ररी काय असते. आणि माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता का, एन पी एमची लायब्ररी जर स्वतः बनवायची असेल, मी जर समजा बनवली, समजा कोणी केलं एन पी एम इन्स्टॉल कोमल, हम्म. तर तुमचं पॅकेज वगैरे जे काय असेल ना, ते इन्स्टॉल व्हायला पाहिजे प्रोजेक्टमध्ये. तर ते कसं बनवायचं, त्याचं मिनिंग काय असतं, कधी बनवायचं, म्हणजे एन पी एमची लायब्ररी कधी बनवतो आणि का बनवतो आणि कशी बनवतो. ओके. ॲज पर एक्सपिरियन्स मी हे क्वेश्चन काढलेत काही, हम्म. ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. चालेल. हा म्हणजे ठीक मी आहे. ते मेन्शन मला लिहून घेते म्हणजे मला हां. प्रॅक्टिस होईल ते. येस, हा. येस. तर हां, तर ते एक आहे, एक क्वेश्चन तो बघा. आता म्हणजे हम्म. तुम्ही जास्त काम नाही केलं तर मी तुम्हाला डायरेक्ट अँग्युलरचे क्वेश्चन नाही विचारत आहे, बट मी तुम्हाला थोडं हिंट देतोय का अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करा म्हणून. हा ठीक राईट. आहे. मला प्लीज म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मला 10 इयर्सच्या याने काय विचारलं जाऊ शकतं मला त्याची आयडिया द्या, येस, सो दॅट येस. मी प्रिपेअर करेल. हां, मग मी जे क्वेश्चन विचारणार आहेत ना तुम्हाला, तुम्हाला ते कुठंच नाही भेटणार व्हिडिओमध्ये आतापर्यंत. हा. ठीक आहे. चालेल जर चालेल. बेसिक क्वेश्चन तुमचे तिकडनं प्रिपेअर होतील. हो. आणि इथनं मग तुम्हाला मी जे काही क्वेश्चन सांगेल ना, त्याच्या रिलेटेड थोडंसं वाचा. कारण चालेल. नाही का, मार्केटमध्ये आता सध्या काइंड ऑफ तशा गोष्टी यूज होतात जास्त. ओके. त्यामुळं. ठीक आहे, हे एक हम्म. झालं लायब्ररीचं. ठीक आहे. हम्म. त्यासोबत ना स्टोरी बुक पण वाचा, की स्टोरी बुक काय असतं, लायब्ररी रिलेटेड, त्याचं मिनिंग काय असतं आणि कसं यूज होतं. स्टोरी बुक. येस. स्टोरी बुक म्हणजे काय असतं बघा, मी एक लायब्ररी बनवली, त्याच्यामध्ये मी इनपुट बॉक्स बनवला, टेक्स्ट बॉक्स बनवला, सॉरी, हम्म. इनपुट एरिया, टेक्स्ट एरिया सगळं बनवलं, चेकबॉक्स बनवले. समजा मी सांगतो आधी लायब्ररी का बनवायची आणि कधी बनवायची. ओके. समजा हम्म. तुमच्याकडे ना एक वेबसाईट आहे. ठीक आहे. समजा हम्म. यूट्यूब.com और समथिंग काहीतरी, की त्यांचं सगळ्यांचं लुक अँड फील सेम पाहिजे तुम्हाला. इनपुट बॉक्स सेम पाहिजे, देन तुमचं हीडर सेम पाहिजे, फुटर सेम पाहिजे, तुमचं प्रोडक्ट टेक्स्ट बिक्स सगळं सेम पाहिजे सगळीकडं. त्या केसमध्ये हम्म. आपण काय करतो, आपली स्वतःची एक लायब्ररी बनवतो. त्या लायब्ररीमध्ये आपले कंपोनंट्स टाकतो. समजा मला ना इनपुट बॉक्स थोडासा वेगळा दिसायला हवा माझ्या वेबसाईट्समध्ये, तेव्हा मी त्याला सी एस एस लावेन आणि तो माझ्या जसा मला हवा आहे तसा ठेवेन. ठीक आहे. हम्म. तो तिथं ठेवायचा आणि त्याला इन्स्टॉल करायचं. आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग आपण त्याला यूज करू शकतो. तर हे एक एक वे झाला का आपण लायब्ररीमध्ये एखादं कंपोनंट कसं बनवतो. ठीक आहे. ओके. तर याच्या रिलेटेड वाचा थोडंसं, कसं बनवायचं, काय बनवायचं. हो चालेल. देन ओके, देन तुम्हाला मायक्रो फ्रंट एंड वगैरे काही माहिती आहे का? काही मायक्रो मायक्रो फ्रंट फ्रंट. एंड. येस. नाही नाही. ओके. याच्या रिलेटेड रिलेटेड पण वाचा. आता मी सांगतो तुम्हाला एक्झाम्पल. समजा तुमच्याकडे ना मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत.
हम्म. ठीक आहे, आणि एक लायब्ररी आहे तुमच्याकडे जी तुम्हाला मल्टिपल ठिकाणी यूज करायची, किंवा तुमचे एक रेपो आहे त्याच्यामध्ये रिॲक्ट डेव्हलपर पण काम करतात आणि अँग्युलर डेव्हलपर काम करतात. ठीक आहे. हा. आणि तुम्हाला इंडिपेंडंट वर्क करायचं आहे रॅदर दॅन क्रिएटिंग मल्टिपल रेपोज. ओके. सो तुम्ही एकच हम्म. रेपो बनवणार, त्याच्यामध्ये दोन प्रोजेक्ट असतील तुमचे, दोघंचे दोघं कॉन्फिगर असतील ॲज अ रूट लेव्हल. समजा मी हम्म. टाकलं रूट ॲप अँग्युलर, तर तो अँग्युलरचा प्रोजेक्ट लोड करेल, म्हणजे जो काय हा. असेल पाथ दिलेला. आणि दुसरा दिला तर रिॲक्टचा करेल, म्हणजे रिॲक्टचं पण काम होईल आणि अँग्युलरचं पण काम होईल विदिन अ सिंगल रेपो. तर हे काइंड ऑफ ओके. एक हाय लेवल एक्झाम्पल झालं, बट त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, ठीक चालेल. आहे, तर हा. त्याचं ते पण थोडं वाचा. ठीक आहे. आणि ओके. ना मोनोरेपो म्हणून पण आहे एक. मोनोरेपोचं एक्झाम्पल सांगतो मी आता. समजा हम्म. गुगल एक मोठी कंपनी, करेक्ट. गुगलमध्ये हम्म. समजा गुगल ड्राईव्ह आहे, त्याच्यानंतर गुगल शीट, गुगल डॉक्स आहे, गुगल ड्राईव्ह झालं, जीमेल झालं. तर तुम्ही हम्म. कधी ऑब्झर्व केलंय का की सगळीकडे इनपुट बॉक्स सेम असतो त्यांचा, हिडर सेम असतं हो. सगळीकडे. तर मग हो. हे एक एक्झाम्पल झालं npm लायब्ररीचं, की सगळीकडे ते रियूज करतात सेम गोष्ट. ओके. ओके. आणि हो. जर समजा तुमच्याकडे आता समजाकडे त्यांच्याकडे 100 वेगळे वेगळे त्यांचे हे आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, तर त्यांना 100 रेपो बनवावे लागतील, करेक्ट. हो. जर सेपरेट सेपरेट प्रोजेक्ट केले तर रॅदर दॅन ते काय करतात, एकाच रेपोमध्ये सगळे कोड ठेवतात, 100 ॲप्लिकेशन्स. ओके. त्याला म्हणतात मोनो रेपो. म्हणजे एका रूट लेवलला पॅकेट डॉट जेसन राहील, तिला तिला पकडून सगळे प्रोजेक्ट्स बनतील. ठीक आहे. त्यांच्या ओके. लेवलला पण राहील आणि आउटसाईड लेवलला पण राहील. ठीक आहे. तर हे एक एक्झाम्पल झालं मोनोरेपोचं. आणि तिथं तुमची लायब्ररी पण यूज होते, म्हणजे ते लायब्ररी तुमची npm लायब्ररी सगळ्या प्रोजेक्टला ॲप्लिकेबल राहील. म्हणजे जसं तुम्हाला सिंगल लायब्ररी विथ मल्टिपल प्रोजेक्ट्स. मल्टिपल प्रोजेक्ट्स, करेक्ट, असं म्हणू शकता ओके. तुम्ही. ठीक आहे, हे हा. झालं मोनोरेपो. हम्म. ओके. आता मी एक एक्झाम्पल विचारतो. समजा माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, हम्म. मला त्याला डिवाईड करायचं आहे, म्हणजे एक व्हाईट बोर्ड ओपन करतो, मग आपण इथं बघतो व्हाईट बोर्ड स्क्रीन, हो, दिसतंय. जॅम बोर्डचे. ओके. ठीक आहे. आता टाईप समथिंग. ठीक आहे, माझ्याकडे एक पेज आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा एक हिडर आहे. हम्म. हिडरमध्ये तुमच्यात एवढ्या लिंक्स आहेत, 1 2 मेनू बार. 3 हा. मेनू बार, आणि इथं तुमचं लॉगआउटचं बटन आहे, हा. तुमचं आयकन आहे इथं. ठीक आहे. हा. देन तुम्हाला कार्डची डिटेल दाखवायची, किंवा हां, कार्डची डिटेल बघू आपण. इथं तुमचं टोटल वगैरे दिसतं, की की काय समरी झाली, म्हणजे चेकआउट पेज बघतोय आपण. हां. हा. ठीक आहे. आणि हे तुमचं प्रोडक्ट्स आहेत इथं. ओके. 1 टू, 2 थ्री. 3. ठीक आहे. त्यांची हा. प्राईस वगैरे इथं प्राईस समजा, तिघांची प्राईस, आणि इथं तुमचं टोटल, सब टोटल, टॅक्स वगैरे, आणि खाली एक समरी दिसते का एवढं अमाऊंट झाली तुमची, हा. टोटल अमाऊंट. तर हम्म. तुम्ही हे ॲप्लिकेशन कसं डिवाइड कराल, म्हणजे ह्या पेजला डिझाईन कसं कराल? मी सगळ्यात आधी त्याचा मेनू बार बनवून घेईल. मेनू बार मध्ये पण दोन सेक्शन्स थांबा ठेवेल. थांबा थांबा. मेनू बार हा बघा, हा जो आहे ना, हा तुमचा रूट लेवलला राहील, करेक्ट. बरोबर. तर हा तुमचा त्या पेजसाठी नाही राहणार. राउटर आउटलेट माहिती आहे तुम्हाला? हो. ओके. तर हे राउटर आउटलेटच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तुमचं राउटर बरोबर. आउटलेट इथनं खाली चालू होईल, हे जे आहे ना. चालेल. येस. बरोबर. ठीक आहे. तर तुमचं मेनू तर बाहेर राहील. ठीक आहे, ते सोडून हो. द्या. आता हे खाली जे पेज आहे ना, हे एवढं, हा. याच्या रिलेटेड बोलू आपण. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी जी लिस्ट येते ना, हम्म. ते कंपोनंट बनवेल. अनदर हे दुसरं बाजूचं जे टोटल वाला जे हम्म. समरीचं जे आहे ना, तो हम्म. बॉक्स एक बनवेल. तो एक कंपोनंट राहील आणि टोटल वाला एक तिसरा कंपोनंट बनवेल मी. आणि सगळ्यांना कंटेन करणार एक मेन कंपोनंट राहील. म्हणजे एक पॅरेंट, तुम्ही इथं टाईप करू, तुम्हाला लिहिता येत आहे का खाली? तुम्ही टाईप करून बघा. नाही, ऍक्च्युली मी मोबाईलने कॉल अटेंड करते ना. ओके ओके. मी बरं, तुम्हाला ठीक. वाटलंच तर माझ्या नोटबुकवर दाखवू शकते. हा, फर्स्ट वाला जो लिहिलाय ना आपण, नाही नाही, ठीक आहे, तुम्ही एक्सप्लेन करा, चालेल. फोर कंपोनंट बनवणार. एक कंटेनर कंपोनंट राहणार. सेकंड वन इज द लिस्ट कंपोनंट, हम्म. विच इज कंटेन द लिस्ट ऑफ द प्रोडक्ट. अँड हम्म. अनदर इज द हे बाजूचं जे स्क्वेअर आहे ना छोटा, हम्म. हा, बरोबर, त्याच्यावरचा हम्म. त्याच्यावरचा स्क्वेअर, हम्म. हा, हम्म. तो जो एक तो समरीवाला एक कंपोनंट राहणार. आणि खाली ग्रँड टोटलवाला एक कंपोनंट बनवायचा आपण. ओके. कारण समरीमध्ये सगळं डिस्काउंट आणि ते सगळं त्याच्यात ऍक्सेस होणार. आणि कंपोनंटमध्ये लास्ट कंपोनंटमध्ये डिरेक्टली टोटल. आणि जर तो सेम टोटल आपल्याला नेक्स्ट याला पण दाखवायला लागेल ना चेकआउट करताना, हम्म. तर हम्म. त्यावेळेस आपण सेम कंपोनंट तिथे कॉल करून घ्यायचं. म्हणजे मग आपल्याला तो रिपिटेटिव्ह तिथे कोड नाही लागणार करायला. ओके. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत,
समजा माझ्याकडे 100 प्रोडक्ट्स असतील तर मी कसं दाखवणार? म्हणजे तुम्ही पेजिनेशन यूज करू शकतात, लिस्ट यूज करून. हां, बट मला 100दा रिपीट करायला लागेल. काय काय ऑप्शन आहे म्हणजे अँग्युलरमध्ये काय करू शकतो तसं? फॉर फॉर इच आपण यूज करू शकतो ना. एन मॅप जी फॉर वापरतो आपण एनजी फॉर, हा. अँग्युलरमध्ये. हो. ठीक आहे. ओके. आता समजा माझ्याकडे इथं 2 क्वांटिटी आहे या प्रॉडक्टची. ठीक आहे. इथं 3 आहे हम्म. आणि इथं 4 आहे. ठीक आहे. हा. मी या तिघांना, याला 1 केलं, याला 2 केलं, याला 3 केलं. तर हा. जेव्हा मी हे चेंज करेन ना, तर हम्म. तुम्हाला माहिती आहे हे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे चेंजेस. बरोबर. तर हे कम्युनिकेशन कसं कराल? पॅरेंट चाइल्ड कम्युनिकेशन येईल ना हे. इनपुट आउटपुट, इनपुट यूज नाही, करून. दिस इज नॉट अ पॅरेंट चाइल्ड, दिस इज सिबलिंग. अच्छा, सिबलिंग कंपोनंट येईल ना. सिबलिंग म्हटलं तर सर्व्हिसेस आपण यूज करू ना इथे. सर्व्हिसेस यूज करून आपल्याला करायला लागेल हे ऑब्झर्वेबल थ्रू सबस्क्राईब करून. ओके. सब्जेक्ट थ्रू. सब्जेक्ट थ्रू. ओके. बरोबर ना? म्हणजे मी आपलं एक जे वाचलंय ना, थेरॉटिकल जे नॉलेज आहे त्यावरून मी सांगते तुम्हाला. हां, हां. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बट तुम्ही जेव्हा हे बनवून ट्राय कराल ना, तेव्हा तुम्हाला गोष्टी जास्त क्लिअर होतील. होतील, ठीक हा. आहे ना? हां, तर म्हणजे थेरॉटिकल कसं असतं, आता मी जर एक्झाम्पल दिलं असतं ना तुम्हाला करायला, तर मग जम्बलिंग झालं असतं बरंच. एक्झॅक्टली. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण सब्जेक्ट वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू, अपडेटेड झालेल्या व्हॅल्यू एका सर्व्हिसला पाठवाव्या लागतील. तिथं तुम्ही त्याला, इथनं तुम्ही नेक्स्ट कॉल कराल, जेव्हा जेव्हा पण चेंज कराल एखादी व्हॅल्यू इथनं नेक्स्ट कॉल होईल. ठीक आहे. नेक्स्ट कॉल झालं का तो इमिट करेन ते व्हॅल्यू, आणि इथं जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलेलं असाल ना ह्या कंपोनंटमध्ये, त्याला इनिटला, त्याला तो नोटिफाय करेन की काहीतरी चेंज झालं आहे. ठीक आहे. आणि तो ओके. तिथं रिफ्लेक्ट करेल, म्हणजे तुमचे जे काही रीड केलेलं ते पुढे तो व्हॅल्यू परत दाखवेन. ठीक आहे. बरोबर. ओके. आता ठीक आहे. आता हे झालं मॉड्यूल बेस, करेक्ट. सपोज माझ्याकडे एक मॉड्यूल होतं, मी मॉड्यूलच्या आत केलं हे सगळं. हा. आता तुम्ही अँग्युलर 16चा स्टडी करतात, करेक्ट. हा, म्हणजे तर त्याच्यावर ते काम देतात ते सध्या. हां, ओके. सो त्यामध्ये तुम्ही स्टँड अलोन कंपोनंट्स वगैरे बघितलेत का, वापरलेत का त्यांनी? फॉर्म एक क्रिएट केला होता, त्याच्यात त्यांनी म्हणजे कंपल्सरी त्यांना एनजी मॉडेल फॉर्म ते स्टँड अलोन ट्रू करायला लागत होतं त्याच्यात. तेव्हा मला ते समजलं की ते स्टँड अलोन ट्रू यूज करतात असं. ओके, बट त्याचं मिनिंग काय आहे स्टँड अलोन ट्रू? नाही, ते नाही माझ्या लक्षात. म्हणजे मी वाचलं होतं सिरियसली, पण माझ्या लक्षात नाही ओके. येते काय. आता मला सांगा, हे जे चेकआउट फॉर्म आहे, जर तुम्हाला हा बनवायचा राहिला असता तर तुम्ही काय काय केलं असतं, म्हणजे प्रोसेस काय केली असते अँग्युलरमध्ये? सेम प्रोसेस केली असती, आधी फॉर्म क्रिएट तुम्ही करून. नाही, नाही, फॉर्म नाही, फॉर्मच्या आधीचं गोष्टी कर. म्हणजे तुम्ही म्हणजे त्याचं आर्किटेक्चर कसं ठेवलं असतं? फोल्डर आर्किटेक्चर. स्ट्रक्चर, फोल्डर स्ट्रक्चर. अच्छा, फोल्डर स्ट्रक्चर. आधी मी एक मेन कंपोनंट घेतला असता, त्याच्या अंडर हे 3 सब कंपोनंट्स क्रिएट केले असते. ओके. सिबलिंग्स ठेवले असते आणि तिघांना पण एकमेकांसोबत, म्हणजे एकाच लेवलला तिघं ठेवले असते आणि आणि त्याच्या समजा मेन. माझ्याकडे जर ह्या लेवलला 2 राऊट्स असतील, हा. की मी डायरेक्ट समरी, माझ्याकडे अजून एक चेकआउटच्या पुढचं पेज आहे पेमेंटचं. समजा मला इथं क्लिक केलं तर पेमेंट पेजला जायला पाहिजे, मी इथं क्लिक हा. केलं तर मी ह्या पेजला यायला पाहिजे जे पेज आहे. हा. ठीक आहे. तर मग हे राउटिंग कसं केलं असतं मग तुम्ही त्या केसमध्ये? त्या केसमध्ये मी मेन कंपोनंट मध्ये अजून 2 फोल्डर बनवले असते, हे 2 राउटिंगचे. आणि त्याच्या अंडर ज्या पेजला तुम्ही क्लिक करणार आहे त्या पेजमध्ये, त्या कंपोनंटमध्ये हे सगळं एका ह्याच्यात ठेवलं असतं. आणि नेक्स्ट राउटिंगचा जो मेनू बार आहे त्याच्या पेजच्या सेम नेम मध्ये नेक्स्ट वाला पेज ठेवला असतं चेकआउटच्या पुढचं. सो हा हा जो पार्ट आहे एवढा, हा. हा तुमचा मॉड्यूल राहिला असता का एक सिंगल कंपोनंट राहिला असता आणि त्याच्या आत राहिलं असतं सगळे हे, म्हणजे याचं मिनिंग काय हे मग हे? एक मी मॉड्यूल बनवलं असतं. हां, मला मग हे विचारायचं होतं, तर हा. मॉड्यूलमध्ये राउटिंग कसं करतो आपण ते विचारायचं होतं मग. अच्छा, मॉड्यूलमध्ये राउटिंग आपण मेन मॉड्यूलचं जे फाईल असतं ना त्याच्यात राउटर आउटलेट डिक्लेअर करतो, म्हणजे त्यातून ते यूज करतो. ते करेक्ट आहे, त्याचा इश्यू नाही. मला हा. ना मॉड्यूल कसं, मॉड्यूलमध्ये राउटिंग इनेबल करायची ॲप राऊटमध्ये, तर ते कसं हा, करणार मी ते विचारतोय. ते बघायला लागेल मला सर. ठीक आहे. त्याच्यामध्ये ना लोड मॉड्यूल नावाची एक मेथड होते आधी. ठीक आहे. लोड अच्छा. मॉड्यूलमध्ये तुम्हाला हो. पाथ द्यायला लागायचा तुमच्या मेन मॉड्यूलचा. समजा तुमचा हा चेकआउट मॉड्यूल आहे, तर तुम्ही पाथ हा. काय दिला असता तुमचा डॉट 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 मेन स्लॅश चेकआउट स्लॅश तुमच्या मॉड्यूलचं नाव चेकआउट मॉड्यूल. ठीक आहे. बरोबर. आणि त्याच्यातनं इम्पोर्ट केलं असतं तुम्ही पुढं जाऊन ॲरो फंक्शननी, असं तिथे इम्पोर्ट केलं असतं धिस डॉट समथिंग आणि तुमचं मॉड्यूलचं नाव. मग त्याने काय केलं असतं, तुम्हाला हे मॉड्यूल इनेबल करून दिलं असतं. जेव्हा पण तुम्ही चेकआउट पेजला क्लिक कराल तेव्हा तो हे मॉड्यूल कॉल करेन आणि त्यातलं हे जे मॉड्यूल राहिलं असतं ना शेवटचं त्याला कॉल केलं असतं. ठीक आहे. ओके. ओके.
हे झालं तुमच्या, तो नंतर मग तुमच्या मॉड्यूलमध्ये आला. ठीक आहे, आता तो हा. ॲक्च्युली तुमच्या मॉड्यूलमध्ये आला आहे आता. ठीक आहे, त्यानंतर एक मिनिट, मला ना स्क्रोल अप करायचं आहे. स्क्रोल अप कसं करू? ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट पेजला झालो. ठीक आहे, आता समजा तुमचं हे मॉड्यूल आहे. हम्म. मॉड्यूलमध्ये तुमच्याकडे मेन आहे. मेनमध्ये तुमचे कंपोनंट्स आहेत पुढचे. हम्म. हे सगळे तुमचे कंपोनंट्स आहेत आतले. ठीक आहे, हम्म. तर मला हे विचारायचं होतं की लोड चिल्ड्रन वगैरे हे कसं वर्क होणार तेव्हा त्या केसमध्ये, कारण तुमच्याकडे मल्टिपल राऊट्स आहेत ना आता इथं. हे हो जे आहेत हो. ना मल्टिपल राऊट्स आहेत, तर हे तुम्ही कॉन्फिगर कसे केले असते, हा माझा क्वेश्चन होता. हे तुमचं लोड. ॲप रूट लेवलला झालं सगळं. हो ठीक आहे, याचं काम काय, चेकआउटला क्लिक केलं का हे मॉड्यूल लोड कर. ठीक हो आहे, आता मला ना नेक्स्ट जाऊन त्याच्या आतले जो 2 राऊट्स होते ना हे इथले, हो हो ते हो. मला शो करायचे. तर त्यासाठी मी काय केलं असतं, हा माझा क्वेश्चन होता. त्यासाठी आपण राउटर लिंक तिथे दिली असते. राउटर लिंक यूज करून अँकर टॅग घेऊन राउटर लिंक दिली असते ना तिथे. हां, बट तुम्ही त्याला क्लिक करण्यासाठी आधी कुठला कंपोनंट शो करायचा आहे ते कसं कळेल त्याला? ते ते तरी कुठेतरी कॉन्फिगर करायला लागेल ना मॉड्यूलला पण. हो. ठीक आहे, सो त्या त्या केसमध्ये आपल्याला जसं तुमचं चेकआउट मॉड्यूल होतं ना इथं, चेकआउट हा. मॉड्यूल डॉट टी एस, तर त्याच्या आत तुम्हाला राउटिंग लिहायला लागेल तुमच्या चाइल्डसाठी, आणि तिथं तुम्हाला इथं तुमचं राउटर आउटलेट येईल परत. याच्या आत ह्या मॉड्यूलचं राउटर आउटलेट इथं. ठीक अच्छा, आहे, म्हणजे पर मॉड्यूल राउटर आउटलेट क्रिएट करतात. डिपेंड अपॉन सिच्युएशन, खरंच गरज आहे सिच्युएशन. तर. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल होतं मॉड्यूल्सचं. ओके, आता समजा माझ्याकडे हे कंपोनंट्स आहेत. समजा माझ्याकडे हा एक कंपोनंट आहे, हा डिपेंडंट नाही आहे कशावरच. ठीक आहे, फक्त याच्यावर डिपेंडंट आहे. इकडनं डेटा येतो, अपडेट होतो, समरी अपडेट होते. सो अँग्युलर 60मध्ये त्यांनी काय केलं की आपण कंपोनंटला स्टँड अलोन करू शकतो की तो डिपेंडंट नसेल कशावर. अच्छा, ठीक हा, आहे, तर नॉट डिपेंड. हां, तर स्टँड अलोन मीन्स ते, जर तुम्हाला कंपोनंट यूज करायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही पाथ द्या त्याचा लोड कंपोनंटचा, आणि डायरेक्ट कंपोनंट इनेबल करा. जे तुम्हाला पाथ द्यायची गरज नाही मॉड्यूलची, आणि मॉड्यूल्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये नसेलच कुठेच. मॉड्यूल्सच नसतील, डायरेक्ट प्रोजेक्ट असतील. ओके. डायरेक्ट कंपोनंट्स वापरू शकतो, आणि जर तुम्हाला एखादा कंपोनंट दुसऱ्या कंपोनंटमध्ये वापरायचा असेल तर त्याला इम्पोर्ट्स करायचं. मे बी ते सिंटॅक्स तुम्हाला माहिती असते. हा, तेच. लेझी लोडिंग बद्दल माहिती आहे काही तुम्हाला, काय करतं नेमकं? लेझी लोडिंग म्हणजे काय असतं की आपण स्क्रोल केलं की मगच नेक्स्ट डेटा त्यात लोड होतो. यूज नाही केलाय मी कधी, पण बेसिक एवढं मला आयडिया आहे की लेझी लोडिंग कधी केलं जातं. नाही, ते मॉड्युलर मध्ये. इनफायनाईट स्क्रोल, ते इनफायनाईट स्क्रोल हा. बद्दल नाही, ते समथिंग डिफरंट. आता जसं मॉड्यूल रिलेटेड बोललो ना, जोपर्यंत मी चेकआउटला क्लिक नाही करणार तोपर्यंत ते मॉड्यूल डॉम मध्ये लोड नाही होणार. हा. करेक्ट, त्याला आपण म्हणजे आपले कंपोनंट्स आपण लेझिली लोड करतो. म्हणजे एक खट म्हणजे 100 केबी एकदा न लोड करता आपण 5-5, 7-7 केबी लोड करतो, डिपेंड अपॉन सिच्युएशन. हा. त्याच्याबद्दल पण वाचा थोडं. देन सबस्क्रिप्शन बद्दल माहिती आहे तुम्हाला काही अँग्युलर मध्ये? सबस्क्रिप्शन म्हणजे काय असतं, सबस्क्राईब म्हणजे काय? आपण सर्व्हिस एक लिहितो आणि ती जर यूज करायची कुठे असली आपल्याला, तर ती सबस्क्राईब करतो आधी अँड देन यूज करतो. नंतर तिचा यूज झाला की तिला ती सबस्क्राईब करतो, सो दॅट ते लोड नाही होत एक्स्ट्रा डेटा किंवा ते ओके, बट आपण सबस्क्राईब कशाला? सबस्क्राईब. सर्व्हिस मधनं असं काय पाठवतो आपण की त्याला सबस्क्राईब करायची गरज पडते? डायरेक्ट फंक्शन घेऊन डायरेक्ट रिटर्न नाही पाठवू शकत का आपण? सर्व्हिस नाही. लेवलला ऑब्झर्वेबल रिटर्न करतो. जर तुम्ही कधी बघितलं असेल ना, तर आपण रिटर्न ऑब्झर्वेबल करतो. हा, बरोबर. ठीक आहे, जर ऑब्झर्वेबल रिटर्न करत असाल तर त्याला सबस्क्राईब करायची गरज पडते. तर ते एक एक्झाम्पल. आता मला सांगा, जर तुमच्याकडे 100 ऑब्झर्वेबल आहेत, 100 सबस्क्राईब केले तुम्ही, हो. तर तुम्ही त्यांना अनसबस्क्राईब कसं कराल? 100 सबस्क्रिप्शनला. डिरेक्टली अनसबस्क्राईब आणि ऑब्झर्वेबलचं नाव किंवा डिस्ट्रॉय. हा, डिस्ट्रॉय मध्ये लिहायला लागेल. हा, सपोज इंजिओर दिस डॉट डिस्ट्रॉय. कोमल सब डॉट अनसबस्क्राईब असं, आणि असं कोमल 100 टाइम असेल तर. फॉरेस्ट टाकायचं. बट तुम्ही फॉरेस्ट लूप कशाला कराल? नाही, डेटा नाही नाही. ऑल अनसबस्क्रिप्शन नाही माहिती. त्याच्या रिलेटेड पण वाचा थोडं. आणि अँग्युलर डॉट जेसन फाईल माहिती आहे तुम्हाला? हो. त्याचं मिनिंग काय आहे? काय काय छान. अँग्युलर डॉट जेसन मध्ये आपल्याला सगळ्या पॅकेजेस त्याच्यात इन्स्टॉल असतात, त्याचे व्हर्जन समजतात आपल्याला. नो, ते पॅकेज डॉट जेसन. व्हर्जन्स असतात ना अँग्युलर पॅकेज डॉट डॉट जेसन. जेसन.
ते पॅकेज डॉट जेसन आहे, मी अँग्युलर डॉट जेसन विचारतो. अँग्युलर डॉट जेसन मध्ये आपण सगळ्याचे पाथ देतो. नाही. पाथ स्टोअर असतात. नाही. प्रोजेक्टचं जे कॉन्फिगरेशन असतं ना, ते आपण अँग्युलर डॉट जेसन मध्ये लिहितो, की मी जेव्हा अँग्युलरचं ॲप्लिकेशन बिल्ड करेन तर ते कुठल्या डिरेक्टरीला जायला पाहिजे, तिथं आउटपुट पाहत असतो. समजा तुम्हाला बेस लेवलला काहीतरी एक URL सेट करायची, की समजा लोकल होस्ट 4200/कोमल आणि त्याच्यानंतर राउटिंग स्टार्ट व्हायला पाहिजे, इन्स्टेड ऑफ डुईंग लोकल होस्ट 4200/होम. ठीक आहे, तर आपण बेस URL पण देऊ शकतो, डिप्लॉय URL देऊ शकतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या आत. हो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन समजा आता, ठीक आहे, ही गोष्ट झाली अँग्युलर जेसनची. आता मला सांगा, हम्म. ठीक आहे, तुम्ही टेस्ट केसेस वगैरे नसतील लिहिल्या अजून, करेक्ट? नाही नाही. हा, तर त्याचं पण आपल्याला कॉन्फिगरेशन त्यात टाकायला लागतं, की मी जेव्हा टेस्ट केस लिहील तर तो कुठल्या फाईलला रेफर करून टेस्ट केस टेस्ट करेल, त्याचं पण कॉन्फिगरेशन असतं. देन लायब्ररीच्या रिलेटेड, जसं आपण बोललो आधी की लायब्ररी क्रिएट करू शकतो, त्याचं पण कॉन्फिगरेशन त्याच्या आत असतं. खूप साऱ्या गोष्टी असतात. आता मला सांगा, तुम्ही environment.ts फाईल बघितली का कधी अँग्युलर? हो, ओपन केलेली बघितली आहे. ओके. तर त्याचा यूज काय आहे? एनी आयडिया? जे अँग्युलरचं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपण ते यूज करत असतो. म्हणजे ते प्रोजेक्ट जो असतो तो अँग्युलरचा हे ब्राउझरला समजण्यासाठी यूज असतो त्याचे, राईट? नाही. समजा तुमच्याकडे 3 सर्व्हर आहेत, QA, स्टेज आणि प्रॉड. ठीक आहे. तुम्हाला प्रोडक्शन यूज हा, करतो. तुम्हाला ऍप्लिकेशनचं बिल्ड बनवायचं. ठीक आहे. QAचं हम्म. बिल्ड बनवाल तेव्हा QA चे पाथ जायला पाहिजे, करेक्ट? QA डॉट बरोबर. समथिंग कोमल डॉट कॉम. ओके, तर कॉन्फिगरेशन तुमचं QAचं हवं त्या केसमध्ये, करेक्ट? आता मला स्टेजचं करायचं असेल तर मी स्टेजचं करेन. तर हे जे कॉन्फिगरेशन असतं ना, हे पण आपल्याला त्याच्या आत लिहायला लागतं अँग्युलर डॉट जेसन फाईलमध्ये, की मी हो. जेव्हा माझी बिल्ड ट्रिगर करेन आणि कॉन्फिगरेशन QA पाठवेन, हे तुम्ही एकदा वाचा, की मल्टिपल इन्व्हायरमेंट्स कसे क्रिएट करायचे अँग्युलरमध्ये आणि त्यांना त्याच्या बिल्ड्स कशा बनवायच्या, त्याचा पाथ कसा सेट करायचा. ओके, चालेल. हे लागेल तुम्हाला, कारण मेन गोष्ट ही आहे अँग्युलर डॉट जेसन. ठीक आहे. वेब सॉकेट्स माहिती आहे तुम्हाला? नाही, मी वाचलं होतं पण मग असं एक्झॅक्ट नाही मला सांगता येणार ते. ठीक आहे, त्याचा पण स्टडी करा थोडा. ओके. आता ठीक आहे, तुम्हाला अँग्युलरचं थोडंफार नॉलेज आहे. रिॲक्ट बद्दल काही माहिती आहे का? त्याबद्दल नाही माहिती मला. मी ना खूप आधी थोडंफार त्याच्यावर काम केलेलं पण असं एक्सपिरियन्स नाही मला काही. ओके, नाही ठीक आहे. सो माझा क्वेश्चन होता, तो रिॲक्ट आणि अँग्युलर मध्ये काय डिफरन्स आहे? रिॲक्ट म्हटलं तर ती एक लायब्ररी आहे आणि अँग्युलर एक फ्रेमवर्क. ओके, बट दोघांचा डिफरन्स काय, मीन्स लायब्ररी आणि फ्रेमवर्क मध्ये डिफरन्स कुठलं बेटर? फ्रेमवर्क मध्ये ऍक्च्युली बघायला गेलं ना तर मार्केटमध्ये रिॲक्ट, मी म्हणजे आपलं नॉर्मल याच्यात सांगतात मला मला खरंच आयडिया नाही. पण मार्केटमध्ये बघितलं ना तर रिॲक्टला खूप डिमांड आहे. का तर ते इझिली तुमचं लोड होतं, कमी स्पेस घेतो आणि त्याला तो मल्टिपल म्हणजे दुसऱ्या थर्ड पार्टी डिपेंडन्सीज त्याच्यात इझिली इन्स्टॉल होऊन जातात. अँग्युलर फ्रेमवर्क स्वतःच्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. स्वतःच सगळं करतो. स्वतःच सगळं अँग्युलरचे लायब्ररीज आहेत. स्वतःच तो वेगवेगळे एन्व्हायरमेंट्स देत असतो. तर त्याच्यामुळे तो थोडा हेवी लोड होतो. म्हणजे तो हेवी बल्की म्हणून त्याला अझ्युम केलं जातं मार्केटमध्ये. नाही. एवढंच मला आयडिया आहे. नाही, मला माहित नाही आता हे कितपत योग्य होतं बोलणं माझं असलं, नाही, पण एवढं वाचत माहिती नाही आहे. याच्या रिलेटेड. जर एखादा इंटरव्ह्यूवरनी जर विचारलं असतं ना हे, तर मग त्यांनी खूप क्रॉस क्वेश्चन विचारले, कसं बल्की होईल, का होईल. हो बल्की हो. वगैरे काही नाही होत. अँग्युलर मध्ये कसं असतं, ते एक फ्रेमवर्क आहे. त्यांनी त्यांचं रूल्स लिहिलेत अँग्युलर मध्ये, की तुम्हाला जर ही गोष्ट अशी वापरायची तर तुम्हाला असंच कोड लिहायला लागेल. हा. ठीक आहे, तर तुम्ही त्याला सोडून दुसरं यूज नाही करू शकत. ते तुम्हाला स्ट्रिक्ट रूल फॉलो करायला सांगतं, की तुम्हाला असंच लिहायचं. त्या म्हणून त्याला आपण फ्रेमवर्क म्हणतो. लायब्ररी म्हणजे कसं, तुम्ही अँग्युलर मध्ये रिॲक्ट वापरू शकता ॲज अ लायब्ररी, करेक्ट? हा. जसं jQuery होते आधी, आपण jQuery मध्ये कोड लिहायचो, ती एक हो. लायब्ररी होती. ती तुम्ही कुठे पण यूज करू शकत होते, PHP मध्ये, अँग्युलर मध्ये, रिॲक्ट मध्ये. सो रिॲक्ट पण एक लायब्ररी आहे, ती तुम्ही अँग्युलर मध्ये पण यूज करू शकता, पण तुम्ही रिॲक्ट मध्ये अँग्युलर नाही वापरू शकत. ठीक आहे, उलट नाही करू शकत. तर हे एक आहे. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट थर्ड पार्टी पॅकेजेस, तर ते काही, त्याला काही इश्यू नाही, तुम्ही कुठे पण कसं पण वापरू. फुल तुम्ही रिॲक्ट मध्ये पण टाकू शकता आणि अँग्युलर मध्ये पण हो. टाकू शकता, हो. त्याचा काही इश्यू. ओके. ठीक आहे. आणि आता हे झालं अँग्युलरच्या रिलेटेड छोट्या मोठ्या गोष्टी. आता मला सांगा, CSS माहिती आहे तुम्हाला काय असतं? हो. हो. काय आहे? CSS ची लायब्ररी आहे ती. CSS. लायब्ररी मीन्स CSS काय? लेक्स, सास. हा.
त्याचा यूज काय म्हणजे का 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 बनवलं असेल त्यांनी? याच्यात लेस कोडिंग लागतो. एक क्लास डिक्लेअर केला की त्याच्या अंडरच आपण त्याच्या रिलेटेड सगळं डिक्लेअर करू शकतो. मल्टिपल टाइम्स कंपोनंट लिहिण्याची गरज नसते CSS ची आपल्याला. नाही. समजा एक कंपोनंट आहे माझ्याकडे, त्याच्यात मी CSS लिहिली. समजा मी हां. हेडिंग दिलं कोमल नावाने आणि त्याला हं. त्याला स्टाईल दिली समथिंग काहीतरी, त्याला बोल्ड केलं मी, ठीक आहे, आणि फॉन्ट साईज 12 हां. ठेवली. हां. सेम सेम हेडिंग मी कंपोनंट 2 मध्ये बनवले, तर ते ऍप्लिकेबल होईल का त्याला CSS तिथं? नाही, तुम्हाला बेस लेव्हलला टाकायला लागेल. जर तुम्ही ती ग्लोबल लेव्हलच्या ह्याच्यात लिहिली असेल तर ती ॲक्सेस होईल. हां, येस. ओके. आता क्वेश्चन असा आहे का त्याचं बेनिफिट्स काय आहेत? म्हणजे असं काय चेंजेस केलं त्या CSS मध्ये की आपण CSS च्या ऐवजी SCSS? याच्यात मिक्सिन्स यूज करता येतात आपल्याला CSS मध्ये. ओके. मिक्सिंग यूज केलं तर एक मिक्सिंग लिहिलं आणि मल्टिपल टाइम्स आपल्याला सेम कोड रिपिटेटिव्ह लिहायची गरज नाही पडत. फक्त तुम्हाला जस्ट जे पास करायचं ते तिथे तुम्ही पास करा. अदरवाईज नॉर्मल तुम्ही ते टेक्स्ट म्हणून म्हणजे नॉर्मल ट्रंकेटचं एक्झाम्पल सांगते तुम्हाला. तर मी स्वतः एक मिक्सिंग क्रिएट केलेलं की त्याची विड्थ मला जर म्हणजे मी एक ट्रंकेट मिक्सिंग क्रिएट केलं आणि ते मी मल्टिपल कंपोनंट्समध्ये त्याला यूज करते. ग्लोबल लेव्हलला क्रिएट करून मल्टिपल कंपोनंट्समध्ये यूज करते. आता काही ठिकाणी मॅक्सिमम विड्थला मला टेक्स्ट ट्रंकेट करायचं असतं. 50% टेक्स्ट विड्थ आली की तेव्हा ट्रंकेट करायचं असतं टेक्स्ट. मग मी तिथे फक्त मॅक्सिमम विड्थ जे आहे ना ते पास केलेलं आहे. ओके. म्हणजे ती व्हॅल्यू तिकडनं पास होणार हम्म. आणि तेवढीच तिथे चेंज होणार आणि बाकी सेम जे आहे ते ऑलरेडी लोड झाले तेच यूज केलं जाणार. डबल लोड नाही होणार. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं हं. मिक्सिंगचं. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, नेस्टिंग करू शकतो, हो. नेस्टिंग वगैरे आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लूप वगैरे वापरू शकतात, हा. कंडिशन्स वापरू शकतात, ठीक, खूप साऱ्या गोष्टी. तर हे ना प्री प्रोसेसर आहे CSS. येस. these are the process. फ्रेमवर्क वगैरे लायब्ररी वगैरे काही नाही, प्री प्रोसेस. काय करतं, इंटरनली SCSS लिहितो, ते कन्वर्ट करतं टू CSS नंतर, आणि मग डॉमला जातं. ठीक आहे. ओके. आता एक बेसिक क्वेश्चन की जेव्हा मी एखादं ऍप्लिकेशन रन करतो, ठीक आहे, तर ते ब्राउझरला कसं करतं की हे काय आहे? आपण HTML लिहितो ना वरती HTML टॅग त्याच्यात HTTP मेन्शन करतो ना आपण HTTP HTML टॅग तर डॉक्युमेंट ते टाईप, समजतं की हा डॉक्युमेंट टाईप, डॉक टाईप. हा डॉक्युमेंट डॉक टाईप HTML आणि त्याच्या खाली आपण HTML टॅग मध्ये सगळे टॅग्स पाठवत असतो कीवर्ड सो दॅट ते अंडरस्टँड करते ब्राउझर की दीज आर द HTML पेजेस. ओके. ओके. आणि एनी आयडिया अबाउट टाईपस्क्रिप्ट? टाईपस्क्रिप्ट. काय स्क्रिप्ट हा म्हणजे जे थोडंफार बेसिक असं एकदम हाय लेवलचं नाही माहिती. ओके. काय माहिती आहे तुम्हाला टाईप? टाइपस्क्रिप्ट एक जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे. सो त्यात जो कोड लिहिला तो शेवटी कन्वर्ट होऊन याच्यातच जातो. जावास्क्रिप्ट मध्येच कन्वर्ट होतो तो. ते लायब्ररी काय म्हटलं तुम्ही? टाईपस्क्रिप्ट काय? लायब्ररी आहे. ओके. लायब्ररी नाही, बरोबर आहे ना? सुपर सेट आहे त्याचं. जावास्क्रिप्ट पण लायब्ररी आहे. हा. सुपर सेट ऑफ जावास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्टला एनहान्स करून टाईपस्क्रिप्ट बनवलंय. ठीक आहे. सुपर ओके. सेट काय? हा म्हणजे म्हणू मी शकतो. लायब्ररी म्हटलं ना हा. कसं आहे माहिती आहे का? ठीक आहे, आन्सर. ती लायब्ररी गुगलला टाकली की ती हा, लायब्ररी सांगते ना लायब्ररीच सो दॅट आहे. हा. लायब्ररीच आहे, बट क्वेश्चन मग वेगळे वेगळे क्वेश्चन. मग का लायब्ररी बनवली असेल, मग त्याचा यूज काय आहे? जर जावास्क्रिप्ट आहे तर ठीक आहे, ब्राउझरला टाईपस्क्रिप्ट करतं का जावास्क्रिप्ट? टाइप जावास्क्रिप्ट. मग आपण टाईपस्क्रिप्ट मध्ये का कोड लिहितो? जर ऍट टाइप द एंड जावास्क्रिप्ट होणार आहे, तर मग आपण टाईपस्क्रिप्ट मध्ये कोड का लिहितो? टाइपस्क्रिप्ट मध्ये कोडिंग कमी केलेलं आहे त्याने म्हणजे कमी सिंटॅक्स मध्ये मोर आउटपुट टाइप नाही. केलेलं आहे. ठीक आहे, मी सांगतो टाईपस्क्रिप्ट म्हणजे काय. तिथे तुम्ही जो कोड लिहिणार ना तो टाईप्ड असतो. ठीक आहे, जर तुम्ही एखादं नेम व्हेरिएबल बनवला, नेम इक्वल टू कोमल, ठीक आहे, नंतर हम्म. जर तुम्ही नेम इक्वल टू 1 केलं ना त्याला, तर तुम्हाला एरर देईल. तर तुम्हाला म्हणेन का हा स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल आहे, तुम्ही नंबर का देताय? ओके टाईप रिस्ट्रिक्शन. टाईप टाईप स्ट्रिक्ट टायपिंग म्हणतो आपण त्याला, म्हणून त्याचं नाव टाईपस्क्रिप्ट. टाईप येते, ठीक आहे. तर त्याचं मिनिंग असं आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं परत, बट आहे तसं. ठीक आहे. ओके. आय थिंक आपण छोटे मोठे क्वेश्चन बऱ्यापैकी कव्हर केलेत. मी ना मला चॅटमध्ये पाठवतोय काहीतरी, ते पण तेव्हा मी जे क्वेश्चन विचारलेत ना हा. तेच क्वेश्चन आहेत. कॉपी करून पेस्ट का मेल करू? तुम्ही जसं म्हणाल आता पाठवलं तरी मी कॉपी करून घेईल लगेच. पेस्ट. हॅलो. ठीक आहे, दोनदा पाठवलंय.
ओके, मी कॉपी करते. मला एवढंच ते MDN ब्रॉडकास्ट चॅनल एवढंच तुम्ही येस दिलं. येस येस तेवढं. ओके. अजून काही क्वेश्चन आहेत का तुम्हाला? क्वेश्चन्स म्हणजे मी आता प्रिपेअर करणार आणि परत थोडासा तुम्हाला त्रास ठीक आहे ना, काही चालेल. बट आधी मला स्टडी करा थोडं जावास्क्रिप्ट रिलेटेड, कारण कसं आहे आपण जावास्क्रिप्टवर काम करतो बट जे बेसिक क्वेश्चन असतात ना ते विसरतो. थोडं जावास्क्रिप्ट प्रिपेअर करा तुम्ही व्यवस्थित, कारण मी जावास्क्रिप्ट विचारलंच नाही त्यासाठी. अँग्युलर तुम्ही म्हटलं ना, अँग्युलर थोडं मोठं काम करते, बट ऍटलीस्ट तुम्हाला कळालं असेल ना की मला आता कुठपर्यंत येते नाही. हो हो हो, मला कळलं, मला ते काय होतं ते, आणि आता प्रिपेअर करायचं तेही कळलं हा, मला. मी ना अँग्युलरचं ई बुक बनवतोय, ते मला ना 2-3 वीक लागतील तरी ऍटलीस्ट. ओके मी ते पण टॉपमेटला टाकेन. टॉपमेटला जसं तुम्ही हे बुक केलं ना, तिथं माझे तुम्हाला सॅम्पल रिझ्यूम पण मिळेल तिथं. आणि मी ऑलरेडी टॉपमेटला. आहे रिझ्यूम पण आहे माझा. तर ओके. माझा म्हणजे जुना रिझ्यूम आहे तो खूप सारा, म्हणजे मी ऑब्झर्व केलेत बरेचसे रिझ्यूम, आणि तिथनं मग तो एक रिझ्यूम मी ॲज अ स्टँडर्ड म्हणून दिला. फ्रीमध्ये हा डाउनलोड करून तुमचा बनवा. आणि ठीक आहे. HTML CSS आणि जावास्क्रिप्टचे मी क्वेश्चन काढलेत काही, जवळपास 100 क्वेश्चन आहेत तिघांचे. त्याचं ई बुक बनवलंय, ते पण आहे तिथे. ओके. जर तुम्हाला वाटलं का मला थोडं हेल्प होऊन जाईल स्टडी करायला, तर ते तुम्ही घेऊ शकता ना. आहे का तिथे? मी ते घेते ना मग तिथून. चालेल. टॉपमेटला आहे सगळं तिथंच. मी ऍक्च्युली तिथनंच करतो मॅनेज. ऍक्च्युली हे मेल वगैरे करायला ना खूप हेडेक होतो नंतर. मी समजा आता तुम्ही नंतर जॉईन केलं तर मग तुम्हाला मेल पाठवा, मग तुमच्या मेलची वाट बघा. आता 10 वाजेच्या पूर्ण जॉईनच नाही केलं, अरे बापरे. ते हा. स्लॉट वाया गेला ना, तर दुसऱ्याने केला असता यूज. हो. मी 10 वाजेपासून बसलोय आणि जॉईन, अरे बापरे. त्यामुळं गडबड. नाही, चालेल. मी ठीक आहे. टॉपमेटचं बघते त्यावर ईबुक. हा ठीक आहे. नो, अजून काही क्वेश्चन असतील ना तर मला पिंग करा याच्यावर, इंस्टाग्रामला पिंग करा. ओके, चालेल. इंस्टाग्रामला ऍक्च्युली पर्सनल पिंग नाही करता येत तुम्हाला ना, म्हणून मग प्रॉब्लेम येत होता मला मध्ये. म्हणून मी हा व्हिडिओची वाट बघितली आणि तिथे पिंग केलं मग तुम्हाला. नाही, मला तर म्हणजे येतात, बरेचसे लोक करतात पिंग. मी ओके, तसं ठीक आहे. रिस्ट्रिक्शन्स वगैरे नाही केलंय काही. ठीक आहे, मी ट्राय करते एकदा मी परत. लिंक पाठवली तुम्हाला, वाटलं तर तिथनं पण बघाल तो. हा, चालेल. ठीक आहे येस. ना. हो, ओके चालेल. ऑल द बेस्ट. मला सांगा काय हेल्प लागली, बोलू आपण. नक्की. म्हणजे मला एक कोणतरी खूप मोठं गायडन्स मिळालंय आणि मला खूप चांगलं वाटतंय. कॉन्फिडन्स थोडासा येतोय मला, की मी आता करू शकते, इंटरव्ह्यू देऊ शकते मी. तुम्ही स्टडी करा 1-2-3 वीक, आणि नंतर मग आपण बघू. म्हणून मी मराठीतच बोललो, मी हिंदी आणि इंग्लिश नाही, काहीच नाही घेत. म्हटलं ऍटलीस्ट कम्फर्टेबल तरी. ऍक्च्युली थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हाला माहित नाही, तुम्ही माझ्या आन्सर्सवर खूप हसत पण असाल. तुम्हाला वाटत असेल एवढे 10 वर्ष एक्सपिरियन्स काय येतं हिला. नाही नाही, मी म्हणून तर आधी तुमची प्रोफाईल विचारली ना, की तुम्ही करता काय काय नाही. म्हणून तर मी हळूहळू तुम्हाला क्वेश्चन पण एक्सप्लेन केलेत ना विथ आन्सर, की यासाठी हो. थोडं म्हणजे समोरच्याला थोडं कम्फर्टेबल जातं. म्हणजे मी खूप फ्रीली बोलले. खूप दिवसांनी कोणाशी तरी इतकं फ्री बोलले मी. स्वतःची लेवल काय आहे ते दाखवून दिली, की